सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अलीकडच्या काळात सातारा शहराच्या खरं तर विकासकामात फार मोठ्या पद्धतीने लक्ष घातलेलं आहे। अजिंक्यतारा किल्ल्यावरचं काम असेल, किल्ला संवर्धनाचं काम फार मोठ्या प्रमाणावर बाबाराजेंनी हातात घेतलंय। गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी अजिंक्यताराकडे जाणारा रस्ता जो अरुंद होता आणि दरवर्षी ह्या रस्त्याला जाण्याच्या सुद्धा लायकीचा राहायचा नाही वर किंवा खाली उतरताना, हे लक्षात घेऊन हे संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम बाबाराजेंनी हाती घेतलंय। काच फुलाला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सातारा शहराची वाहतुकीची कोंडी होत होती, म्हणून अजिंक्यतारा किल्ल्यावरून जो बायपास रस्ता करण्याचं काम देखील बाबाराजांनी फार चांगल्या पद्धतीने हाती घेतलंय। त्याच्यानंतर होय नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक, त्याच्यानंतर दिपवाळीनंतर बहुधा साताऱ्यातला जो राजपथ आहे तो आणि खालचा रस्ता, हे दोन्ही रस्ते कॉन्क्रिटीकरण होण्याची शक्यता आहे। अलीकडच्या काळात मिळालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा घेण्याचं काम आजपर्यंत साताऱ्याला वंचित ठेवण्याचं विकासापासून काम झालं, पण आता मिळालेल्या संधीचं काम बाबाराजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळतात आणि मनावर घेतलेलं आहे। ही सातारकरांसाठी फार मोठी जमेची बाजू आहे। वास्तविक पाहता साताऱ्याचा विस्तार हा झपाट्यानं होतोय। म्हणजे एक काळ असा असायचं की तुम्हाला गोडोली नाक्याच्या पुढं, इकडं विसावा नाक्या पुढं, इकडं जनडेश्वर नाक्याच्या पुढं आणि इकडं मोळाच्या त्याच्यापेक्षा म्हणायचं झालं तर बुधवार नाक्याच्या पुढं सातारा नव्हता, असा हा जुना इतिहास आहे। पण आज जर पाहायला गेलं तर अजिंक्यताऱ्यावर गेलं आणि वरून जर बघितलं सातारा केवढा मोठा आहे, तर संध्याकाळी जर पाहिलं तर तुमच्याला नयनरम्य रूप जे पाहायला मिळतं किंवा रुद्र रूप साताऱ्याचं जर पाहायला मिळतं ते फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे साताऱ्याचा झपाट्याने विस्तार झाला आहे। इकडं शाहूनगर असेल, तिकडं कोंडवे असेल, त्याच्यानंतर खाली संगमनगरपर्यंतचा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत गेला, शाहूनगरचा गेलाय आणि ही कामं जर झपाट्यानं होत आहेत आणि ही कामं सातारकरांसाठी तेवढी एक वेगळी पर्वणी आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं आजपर्यंत झालीत असं नाही। कासला तुम्ही गेल्यानंतर सुद्धा कळतं की कासची उंची वाढवल्यानंतर कासचं जे पाण्याचा साठवा आहे आणि जी पाण्याची साठवण झाली ती केवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की संपूर्ण सातारा शहराला सुद्धा आज पाणी पुरवू शकतं वर्षभर, अशा पद्धतीचं ते कासचा एक निर्णय फार मोठ्या प्रमाणावर झाला। आणि खरं तर बंदिस्त पाईपलाईन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ज्या वेळेला राज्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ते केलं होतं। त्याच्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव होता तो पुढे नेण्याचं काम बाबाराजांनी केलंय। बाबाराजांनी त्या काळात त्यांना फार मोठे आता सहकार्य केलेलं आहे, एकमेकाला हातात हात घालून काम चाललेत, त्यामुळं साताऱ्यातलं वातावरण सध्या तरी शांत आहे। नाहीतर राड्याशिवाय सातारा नव्हता अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रभर होतं आणि ह्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायची। साताऱ्यात जर बघितलं गेलं तर सातारच्या राजकारणावर राज्याचं लक्ष असतं, त्याचं कारण असते की राजे काय करतायत। म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा आरडी जर बाहेर गेलो तर राजांचं काय चाललंय असं आपल्याला विचारतात, त्याचं कारण असते। पण आता सध्या तरी सुगीचे दिवस सातारकरांना आहेत असं वाटायला आणि म्हणायला काय हरकत नाही। खरं तर बाबाराजांनी फार मोठं लक्ष घालून खरं तर आपली DCC बँक आहे पोवई नाक्यावरची, जी जुनी शाखा होती, म्हणजे मुख्य शाखा, तिथपासून चरणडेश्वर नाका आणि खाली वाडे फाट्यापर्यंत रस्त्याचं काम खरं तर कॉन्क्रिटीकरणाचं झालं। अतिशय क्वालिटीचं आणि अतिशय सुंदर काम झालं। म्हणजे तो रस्ता पूर्वी चांगलाच होता, म्हणजे वाईट होता असं नाही, पण त्याला चांगलं स्वरूप देऊन एक शाश्वत रस्ता करण्याचं काम, कारण सातारा शहरात तर एकंदरीत गणित बघितलं तर तेवढाच रस्ता एक चांगला होता की त्याला खड्डे कुठं फारसे दिसत नव्हते, पण ते सुद्धा कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं आणि कॉन्क्रिटीकरण अतिशय चांगल्या दर्जाचं झाल्यामुळं सातारकर खरं तर सुकावलेत। मधून डिवायडर झाला, त्याला थोडीशी झाडं जगवण्याचं काम थोड्याफार प्रमाणात इकडं तिकडं 19-20 झालंय, पण ते जर झाडं झाली उद्या तर सातारा शहराचं निश्चितपणानं सौंदर्यात भर पडेल, ह्यात काय कुणी शंका घेण्याचं कारण नाही।
तर आरडी आपण ह्या रस्त्याचं कशा पद्धतीनं चांगलं काम म्हणजे ज्यातल्या उणिवा आपण कामातल्या यापूर्वी दाखवल्या होत्या, काय उणिवा आहेत आणि काय उणिवा राहिलेल्या आहेत आणि काम कशा पद्धतीचं दर्जेदार आलंय आपण मागं सुद्धा सांगितलं. त्याला चांगला आहे त्याला चांगली म्हणण्याची भूमिका आपण नेहमीच घेतो. त्या पद्धतीनं आपण ह्या रस्त्याचं कौतुक केलं होतं. झाडं जळाली होती, झाडं लावल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, पण अलीकडे जर बघायला गेलं तर ही झाडं पुन्हा चांगल्या सुस्थितीत वाढायला लागलेत. हे सातारकरांसाठी फायद्याचं आहे. उद्या भविष्यात झाडं जगवा, झाडं लावा आणि झाडं जगवा ही सातारा संकल्पना चांगल्या पद्धतीनं राबवली असं म्हणता येईल. पण रस्त्याला हे झाल्यानंतर कुठंतरी दृष्ट लागल्यासारखं आरडी वाटतंय बघा. ह्या रस्त्याचं दोन्ही बाजूची जी गटार आहेत ती जर झाली असती तर ही आजची परिस्थिती आहे गटारांची. म्हणजे कुठं कुठं परिस्थिती अशी आहे की जे रस्त्यावरचा केर कचरा आहे तो त्या गटारात अडकलेला आहे. ती जर बंदिस्त गटार झाली तर निश्चितपणा म्हणजे ज्या वेळेला ह्या कामाचं टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं त्यावेळेला गटाराच्या कामासह केलं होतं का केलं नव्हतं आणि केलं असेल तर ते का काम झालं नाही त्यात थोडंसं बाबाराजेने लक्ष घालावं. आणि जर फक्त रस्त्याचंच काम असेल आणि गटाराचं काम नसेल तर हे काम सुद्धा नगरपालिके म्हणजे संबंधित विभागाकडून त्यांनी करून घ्यावं अशी सातारकरांची एक धारणा आहे, अशी एक विचार आहे, अशी एक चर्चा आहे. कारण चांगल्या कामाला गालबोट लागण्याचं काम ह्या गटारामुळे होतंय. आजची परिस्थिती अशी आहे की वाहन चालक चांगलं म्हणजे रस्ता आहे म्हणून सुसाट सुटतायत आणि परवा एक वाहन चालक त्या गटारात जाऊन विसावला. त्याच्यामुळे गटार जर बंदिस्त असतं तर त्याला जखमी होऊन दवाखान्यात जाण्याची वेळ आली नसती. म्हणजे चांगलं काम रस्त्याचं झालंय पण गटारामुळं चांगल्या कामाला गटार गंगेसारखी परिस्थिती झालेली आहे. ही कुठंतरी थांबलं पाहिजे. आता आरडीत मी ते जर परिस्थितीत बघितलं तर हे काम अतिशय चांगलं असलं आपण जरी म्हणत असलो तरी काही ठिकाणी तुम्हाला गटाराच्या कामामुळं लोकांना त्रास सहन करावा लागतोय हे मात्र तुम्ही नाकारत नाही. आरडी आता आपण खरं तर आपण ह्या कॅनॉल जवळ आलोय कुपर कॉलनीच्या तिथल्या. आता ही जर परिस्थिती बघितली तर हे जर बाहेरून एखादा जर साताऱ्यात जर आला एखादा अमरावती विदर्भ मराठवाड्यातनं तर म्हणणार बहुतेक नगरपालिकेनं फार मोठं गटार काढलंय. तर वास्तविक हा कॅनॉल आहे, हा गटार नाही. आणि ह्या परिसराचं सगळं पाणी आहे म्हणजे तुमच्या भूविकास बँकेच्या पाठीमागचा सगळा जो परिसर आहे त्या परिसराचं पाणी असेल किंवा करंजेतल्या मसव्या परिसरातलं पाणी असेल, ह्या जागे तुम्हाला तामजाई नगरच्या परिसरातलं पाणी असेल, हे सगळं बऱ्याचशा पैकी पाणी ह्या खरं तर कॅनॉलवर जात आहे आणि त्या कॅनॉलमधनं हे पाणी शेतीला जात आहे. खरं तर हे ड्रेनेजचं पाणी हे गेले अनेक वर्षापासून वाहते. त्यामुळे ह्या गटाराची परिस्थिती ह्या कॅनॉलची झालेली आहे. आणि हा कालवा आहे का गटार आहे किंवा काय आहे हे लोकांना समजत नाही, पण हे कालवा आहे. ह्यात अतिशय दुर्गंधी ह्या परिसरातल्या लोकांना सहन करावी लागते. मच्छरचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. तिथल्या लोकांच्या फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. ज्या पद्धतीनं उरमोडीचा कालवा यापूर्वी खरं तर उघडा होता, पण काही ठिकाणी आता मध्यंतरी माझ्या अंदाजानं जयंत पाटील ज्या वेळेला जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला त्यांनी जे सांगलीला पाणी उरमोडीतनं जातं तो बंदिस्त कालवा करण्याचं काम जे मोठमोठ्या पाईपमधून त्यांनी नेलेलं आहे. त्याच पद्धतीनं सातारा शहरातनं जेवढा हा कॅनॉल मोकळा आहे तेवढा जर बंदिस्त केला तर खऱ्या अर्थानं वरची जो ये जा करण्यासाठी हा कालव्याचा वापर करता येईल. आणि जी सांडपाणी त्या कालव्यामध्ये जात आहे आणि जी दुर्गंधी पसरते किंवा मच्छरचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे, आजार त्यामुळं वाढलेले आहेत किंवा त्या परिसरातल्या त्या बोरवेल आहेत जे कॅनॉलच्या खालच्या बाजूच्या असतील किंवा त्याच्या नजीकच्या असतील त्या बोरवेलला जे अशुद्ध पाणी येतं आहे हे सगळं थांबेल आणि त्या परिसरातल्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या दूर होतील. यासाठी फक्त जर वेण्णा नदीचा जो पूल आहे तिथपासूनचा हा जो कालवा आहे तो जर बंदिस्त केला आणि सातारा शहरातून बाहेर पडेपर्यंत जर बंदिस्त झाला तर निश्चितप्रमाणे ह्यावर उपाययोजना म्हणजे चांगल्या पद्धतीची उपाययोजना म्हणता येईल त्याच्यावर. किंवा त्या पद्धतीनं जर केलं तर लोकांना जो नाहक त्रास होतो त्यापासून त्यांची मुक्ती मिळेल. पण आजची परिस्थिती अशी आहे ह्या कॅनॉलपासून म्हणजे राजपूर येथं आमचं दुकान आहे त्या दुकानाच्या खालच्या बाजूला कॅनॉल नजीकनं एक आत रस्ता जातो तो रस्ता पूर्णपणे खचला आहे.
भविष्यात तिथं एखादी मोठी दुर्घटना सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण आता जर कायदा पाहायला गेलं तर हा कालवा आहे हा जलसंपदा विभागाचा आहे आणि त्याच्यामुळं नगरपालिकेला त्याच्यावर खर्च करता येईल का नाही सांगणं कठीण आहे. पण असं म्हणता येईल की खर्च जर इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणे करता येईल. कारण तुम्ही ज्या वेळेला पोळे नाक्यावरचं सुशोभीकरण केलं ते नगरपालिकेनं केलं. बापट साहेब ज्यावेळेला मुख्य अधिकारी होते त्यावेळेला केलं. ती प्रॉपर्टी आहे नगरपालिकेची. म्हणजे तुम्ही जर यशवंतराव चव्हाणांचा पुतळा तो परिसर बघितला तर बाहेरच्या बाजूला तुम्हाला दगडाचं सारखे हे केलेलं आहे किंवा सुशोभीकरण केलंय. आपल्या छत्रपती शिवरायांच्या शिवतीर्थाचं सुशोभीकरण केलं. तो खर्च नगरपालिकेने केलं. फक्त त्याचा ठराव घ्यावा लागतो की नगरपालिकेला बाबा ह्याला खर्च करण्याला आम्ही ठराव देतोय आणि ह्याचा नगरपालिकेने खर्च करावा त्या पद्धतीने केलंय. जर बाबाराजेने हे गोष्टी मनावर घेतल्या, जर उदयनराजेंनी ह्या गोष्टी मनावर घेतल्या, काय नाही सातारचा जेवढा आमचा विस्तार झालेला आहे त्या परिसरातले जो कालवा आहे हा बंदिस्त कालवा करण्याच्या संदर्भात तर त्यांनी जलसंपदा करून ठराव घेतला तर निश्चितपणानं ह्याच्यावर नगरपालिका सुद्धा खर्च करू शकते. कारण आता नगरपालिका हद्दवाढीत तो परिसर सगळा नगरपालिकेच्या हद्दीत आलाय. त्यामुळे ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. पण हा इच्छाशक्तीचा खरं तर प्रश्न आहे. कारण आता आपण पोळे नाक्यावर देखील बाबाराजांनी फार मोठ्या प्रमाणावर मनावर घेतलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचा जो आत्ताचा पुतळा आहे तोफेच्या जवळचा हा महाराष्ट्रात कुठंच नाही. महाराष्ट्रात नाही म्हणण्यापेक्षा भारतात कुठंच अशा पद्धतीचा पुतळा नाही. तशाच पद्धतीचं 30 फुटी उंचीचं स्ट्रक्चर आणि त्याच्यावर एक छत्रपती शिवरायांचा एक राजधानी साताऱ्यातला पुतळा आगळा वेगळा तिथं बसतोय. ह्याच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेचा एक ठराव नगरपालिकेला घ्यावा लागलाय. ह्याच पद्धतीचा एखाद्या शासनाचा अध्यादेश जर बाबाराजांनी आणि उदयनराजांनी जर घेतला आणि हा जर कालवा बंदिस्त केला तर वरून मोकळ्या तुम्हाला रस्ता मिळेल. तो प्रवास म्हणजे त्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी निश्चितपणानं ये-जा करण्यासाठी फायद्याचा होईल आणि ह्या दोन्ही बाजूचे रस्ते करून जर झाले तर नगरपालिकेला किंवा नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना फायद्याचं होईल. तर आरडी आपण ह्या रस्त्याचं कशा पद्धतीने चांगलं काम म्हणजे त्यातल्या उणिवा आपण कामातल्या यापूर्वी दाखवल्या होत्या. काय उणिवा आहेत आणि काय उणिवा राहिलेल्या आहेत आणि काम कशा पद्धतीचं दर्जेदार आलंय आपण मागं सुद्धा सांगितलं. त्याला चांगला आहे त्याला चांगली म्हणण्याची भूमिका आपण नेहमीच घेतो. त्या पद्धतीनं आपण ह्या रस्त्याचं कौतुक केलं होतं. झाडं जळाली होती, झाडं लावल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पण अलीकडे जर बघायला गेलं तर ही झाडं पुन्हा चांगल्या सुस्थितीत वाढायला लागलेत. हे सातारकरांसाठी फायद्याचं आहे. उद्या भविष्यात झाडं जगवा, झाडं लावा आणि झाडं जगवा ही सातारा संकल्पना चांगल्या पद्धतीनं राबवली असं म्हणता येईल. पण रस्त्याला हे झाल्यानंतर कुठंतरी दृष्ट लागल्यासारखं आरडी वाटतंय बघा. ह्या रस्त्याचं दोन्ही बाजूची जी गटार आहेत ती जर झाली असती तर ही आजची परिस्थिती आहे गटारांची. म्हणजे कुठं कुठं परिस्थिती अशी आहे की जे रस्त्यावरचा केर कचरा आहे तो त्या गटारात अडकलेला आहे. ती जर बंदिस्त गटार झाली तर निश्चितपणा म्हणजे ज्या वेळेला ह्या कामाचं टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं त्यावेळेला गटाराच्या कामासह केलं होतं का केलं नव्हतं आणि केलं असेल तर ते का काम झालं नाही त्यात थोडंसं बाबाराजेने लक्ष घालावं. आणि जर फक्त रस्त्याचंच काम असेल आणि गटाराचं काम नसेल तर हे काम सुद्धा नगरपालिके म्हणजे संबंधित विभागाकडून त्यांनी करून घ्यावं अशी सातारकरांची एक धारणा आहे, अशी एक विचार आहे, अशी एक चर्चा आहे. कारण चांगल्या कामाला गालबोट लागण्याचं काम ह्या गटारामुळे होतंय. आजची परिस्थिती अशी आहे की वाहन चालक चांगलं म्हणजे रस्ता आहे म्हणून सुसाट सुटतायत आणि परवा एक वाहन चालक त्या गटारात जाऊन विसावला. त्याच्यामुळे गटार जर बंदिस्त असतं तर त्याला जखमी होऊन दवाखान्यात जाण्याची वेळ आली नसती. म्हणजे चांगलं काम रस्त्याचं झालंय पण गटारामुळं चांगल्या कामाला गटार गंगेसारखी परिस्थिती झालेली आहे. ही कुठंतरी थांबलं पाहिजे. आता आरडीत मी ते जर परिस्थितीत बघितलं तर हे काम अतिशय चांगलं असलं आपण जरी म्हणत असलो तरी काही ठिकाणी तुम्हाला गटाराच्या कामामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतोय. हे मात्र तुम्ही नाकारत नाही.